शीतल नावाची एक नदी अनेक गावांमधून वाहत होती. अशाच त्या नदीकाठी विजयपूर नावाच्या एका गावात सरोज आणि मंजू या दोन बहिणींची घरे होती. दोन्ही घरे नदीच्या दोन विरुद्ध काठांवर होती. घरे समोरासमोर नसली तरी दोन्ही बहिणींच्या मनातल्या भावना एकमेकींपर्यंत पोहोचत असत. मंजू अंगणात शेण मातीची लिंपण करत होती. तिचे हात चिखलाने माखलेले होते. कपाळावर घाम होता, पण डोळ्यात मात्र समाधान झळकत होते. अहो ऐका हो, बघा ना, सकाळपासून कामाला लागले आहे. माती खणली, पाणी भरले. आता मी आंघोळ करून चूल पेटवते आणि स्वयंपाक करते. तोपर्यंत तुम्हीही पटकन हातपाय धुवा. आज मला पण शेतात यायचं आहे. मीही तुमच्यासोबत येणार आहे. आजची पेरणी फार महत्त्वाची आहे. अगं भाग्यवान, तुझं काम पाहिलं की वाटतं देवाने तुला 2 नव्हे तर 4 हात दिले आहेत. सकाळपासून क्षणभरही विसावा घेतला नाहीस तू. पण हेही तर विचार कर, स्वतःचं तन मन झिजवून माझं पोट भरतेस. कधी स्वतःसाठीही विचार कर. चल, शेतात मी आहेच ना. थोडाफार तुझ्याशिवायही मी सांभाळून घेईन. तुला आज शेतात यायची गरज नाही. मी सगळे पाहून घेईन. नाही हो, असं म्हणू नका. शेती काही परकी नाही. आपली रोजची भाकर तिथूनच येते. एक एक बी माझ्या हाताने पडलं तरच पिकावर माझा हक्क वाटतो. आणि तसंही तुम्ही सोबत असला की सगळा थकवा जणू उडून जातो. नाही भाग्यवान, आज तू खूप मेहनत केली आहेस. बाकीचं मी पाहतो. असंच तर आयुष्य जगायचं असतं. तक्रार न करता एक काम तू करायचं, एक मी करायचं. हाच तर सुखी कुटुंबाचा खरा अर्थ आहे. पतीच्या प्रेमळ समजावणीने मंजू मान्य करते. अशाच प्रकारे एकमेकांना समजून घेत ते दोघे आनंदाने आपले आयुष्य जगत होते. इकडे सरोज, मंजूची मोठी बहीण, मातीच्या चुलीवर पोळ्या भाजत होती. तिचा मुलगा बबली तिच्या जवळ बसला होता. समोर खाटेवर शामू बसलेला होता. डोळ्यात आळस आणि थकवा. अगं सरोज, पोळ्यांचा छान वास येतोय. पण एक विचारतो, अजून किती वेळ लागेल जेवायला? कारण जेवण झाल्यावर मला जेवण वाढून तूच बबलीला घेऊन शेताकडे जाऊन ये. आज मी जाणार नाही. मला झोप येते. अहो, कधीतरी उठा देखील. दिवसभर असेच बसून राहणार आहात का? सकाळ झाली, आता तर दुपार व्हायला आली आहे. ना आंघोळ ना रोज शेतात जाणं. शेजारच्या बायका म्हणतात सरोज रक्त घाम गाळते आणि तिचा नवरा मात्र घरात पडून असतो. खरंच कंटाळा आला आहे मला तुमचा. अगं, त्यात काय झालं? आराम करणं गुन्हा आहे का? आणि तू घराचं काम करतेस म्हणजे सगळंच तू करतेस असं नाही. मीही मेहनत करतो आणि हल्ली शेतात पेरणी करून काय सोनं पिकतंय. थोडी जमीन विकली तर हातात चांगला पैसा येईल. आणि मी तर म्हणतो, तुझ्या आई वडिलांची जी जमीन आहे ती मागून घे. विकली तर भरपूर पैसा मिळेल. अहो, मग सगळंच विकून टाका. तुमच्यासाठी तर तेच बरं. विकून टाका आणि आरामात पडून खा. आणि मग आपला बबली नंतर दरदर भटकेल. हो, आणि माझ्या आई वडिलांच्या मालमत्तेचा प्रश्न आहे. त्यात माझी धाकटी बहीण मंजू ही हक्काची आहे. तिला सोडून मला एकटीला काहीच मिळणार नाही. अगं, नेहमी रागच करत राहतेस. शांत डोक्याने विचार कर आणि तुझ्या बहिणीला समजाव. तिला सांग, आपल्याला पैशांची गरज आहे. ती सगळी मालमत्ता तुलाच देईल. तुझी बहीण मंजू किती समजूतदार आहे. हो हो, तुम्हाला मंजूबद्दल फार माहिती आहे. जणू ती काही देवीच आहे. तिचा नवरा काही मोठा जमीनदार नाही. आणि तुम्हाला माझ्या आई वडिलांच्या मालमत्तेबद्दल विचार करण्याची अजिबात गरज नाही. मंजूच्या नवऱ्यासारखं तुम्हीही मेहनत करून घर चालवू शकता. पण नाही, महाराजांना दिवसभर खाटेवरच पडून राहायचं असतं. अगं, तुला काय फक्त टोमणे मारता येतात का? मला भूक लागली आहे. पटकन जेवण दे.
हो हो, मी फक्त तुमच्यासाठीच जेवण बनवत राहणार. माझं नशीबच फुटकं आहे. माझ्या नशिबी तुमच्यासारखा नवरा असणार होता, जो कष्ट करण्याऐवजी दिवसभर 4 पायीवर पडून राहतो. आता मला हेही कळू लागलं आहे, मंजूपेक्षा मी मोठी आहे, म्हणून या घरासाठी काहीतरी मोठं काम मलाच करावं लागणार आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सरोज मंजूला भेटायला तिच्या घरी जाते. 4 पायीवर दोन्ही बहिणी बसलेल्या असतात. त्यांच्या समोर रिकामे चहा पिऊन झालेले 2 ग्लास असतात आणि दोघी एकमेकींशी आपले सुख दुःख सांगत असतात. तुला आठवतंय का दीदी, आपण लहान असताना आपल्या गावातल्या छोट्याशा तळ्यात कसं मासे पकडायला जायचो? पण आता बघ ना, आपल्या दोघींचं सासर नदीकाठी असतानाही आपल्याला नदीजवळ जाण्याची संधीच मिळत नाही. हो बहीण, प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. घरात इतकं काम असतं की वेळच मिळत नाही. तरीही मी कधीतरी माझ्या नवऱ्यासोबत थोडंसं फिरायला जाते, पण तुला तर ती संधीही फारशी मिळत नसावी, नाही का? अगं हो, फिरण्याची आठवण झाली म्हणून सांगते. आपण दोघी संध्याकाळी गावाच्या चौपालीत नेहमी फेरफटका मारायला जायचो. पण आता आपली लग्न झाली, तू रामूजींच्या घरी गेलीस आणि मी शामूसोबत नदीच्या त्या काठावर राहायला गेले. आता आपल्याला एकमेकींना भेटायलाही खूप कमी वेळ मिळतो. हो दीदी, जुने दिवस आठवतात. आजकाल तर भेटणं सुद्धा फारच कमी झालं आहे. तसं दीदी, बबलू कसा आहे? त्याला इथे का नाही आणलं? बबलू ठीक आहे, तो शाळेत गेला आहे म्हणून त्याला सोबत आणलं नाही. अगं, तसं पाहिलं तर खूप वेळ झाला, रामूजी अजून आले नाहीत. शेतातून केव्हापर्यंत घरी येतात ते? त्यांना अजून थोडा वेळ लागेल दीदी. ते सहसा दुपारच्या वेळेसच घरी येतात. काम करत असताना त्यांना इतर कशाचाही विचार सुचत नाही. ते फक्त दुपारी जेवायला घरी येतात. मंजू आपल्या पतीची अशी प्रशंसा करत आहे हे पाहून सरोजला स्वतःच्या पतीची आठवण येते आणि तिला मंजूबद्दल मनात ईर्ष्या निर्माण होते. पण ती भावना मंजूला दाखवत नाही. मंजू, चल आता मी निघते. मलाही घरात काम आहे आणि माझे पतीही कामावरून येतील. सरोज आपल्या पतीचं खरं रूप लपून आपल्या खोट्या मोठ्या आरामदायी आयुष्याबद्दल सांगत मंजूकडून निरोप घेते आणि तिथून निघून जाते. हरिपूर गाव, वृद्ध आई वडिलांचं घर. दुपारचा तळपता सूर्य. समोर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत एक जुनं घर. आत हरनाम आणि सुमती बसलेले आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर वयाच्या रेषा उमटलेल्या आहेत, पण डोळ्यात अजूनही आपल्या मुलींच्या काळजीची झलक दिसते. अहो ऐका हो, मी अलीकडे एक गोष्ट लक्षात घेतली आहे. सरोज जेव्हा जेव्हा येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू कमी आणि काळजी जास्त असते. आणि मंजू, ती जरी सगळं ठीक आहे असं दाखवत असली, तिचा थकवा तिच्या डोळ्यातून स्पष्ट दिसतो. अगं हो, त्या मुले नाहीत, त्या आपल्या मुली आहेत. दोघांनीही आपल्या वाट्याचं सुख दुःख खूप सहन केलं आहे. सरोजला मेहनती मन मिळालं, पण नशिबाने तिला आराम दिला नाही. आणि मंजू, ती रामू सोबत जीव तोडून मेहनत करत आहे. आणि तू पाहिले नाहीस का, आता सरोजच्या तोंडातून शामूचं नाव केवळ चिडचिडपणानेच निघतं. सुमती हलक्या स्मित हास्यासह पतीचे बोलणे ऐकून समाधानाचा निश्वास सोडते आणि दोघेही शांत होतात. त्याच दिवशी सरोजच्या घरात सूर्य मावळतीकडे झुकलेला असतो. संध्याकाळच्या चहा नाश्त्यासाठी सरोज स्वयंपाकघरात येते. बबलू शांतपणे दुसऱ्या खोलीत बसून अभ्यास करत असतो आणि शामू नेहमीप्रमाणे संध्याकाळी 4 पायीवर झोपलेला असतो. सरोजला पाहताच तो पटकन उठतो. अगं सरोज, कुठे मारामारी करत फिरत होतीस? पाहिलं नाहीस का, दिवसभर उपाशी पडलो आहे. ना पाणी ना भाकर, यासाठीच माझं तुझ्याशी लग्न झालं होतं का? तू असं बोलत आहेस जणू तू काही फार श्रीमंत आहेस.
अरे, माझ्यासारखी बायको मिळाली याबद्दल देवाचे उपकार मान, नाहीतर कुठल्या तरी जमिनीत पडून राहिला असतास. कारण तुला काम करायचं नाही, मेहनत करायची नाही आणि सगळं मीच पाहायचं. शेतही, बबलूही आणि घरचं चूल पाणीही आणि वरून तुझी भूक भागवायची. अगं, तुला तर जेव्हा तेव्हा भांडायचंच असतं. मी विचार करतोय तुझ्या वडिलांच्या नावावरची जमीन कधी घेणार आहेस. आता ही वेळ आहे, त्यांच्याशी बोल. जर माझ्या नावावर जमीन विकायला देत नसशील तर किमान तुझ्या वडिलांची जमीन तरी घे. थोडी विकलीस तर आराम मिळेल. हो हो, तुला फक्त आरामच माहिती आहे. ज्याने आयुष्यात एक दिवसही कष्ट केले नाहीत त्याला जमिनीची किंमत काय कळणार. माझ्या आई वडिलांनी रक्त घाम गाळून ही माती सिंचली आहे आणि तुला तर सगळं वडिलांकडून वारशाने मिळालं आहे. ही पुश्तैनी वाडाही, ज्यात आपण आरामात खातो पितो. अगं सरोज, माझ्या वडिलांबद्दल टोमणे मारू नकोस. मला माहीत आहे तूही कमी लोभी नाहीस. तुला ही वडिलांची जमीन हवीच आहे, म्हणून जे करायचं ते लवकर कर. हो हो, मी करेन ते मला करायचं आहे. आई वडिलांची संपत्ती फक्त माझी नाही, त्यात मंजूचाही हक्क आहे. तिला काही न देता सगळं माझ्या नावावर करणं इतकं सोपं नाही. या गोष्टीसाठी माझे आई वडील सहज मानणार नाहीत. हे बोलल्यानंतर सरोज थोडा वेळ विचार करते आणि पुन्हा स्वयंपाकघरात आपल्या कामाला लागते. त्याच दिवशी संध्याकाळी मंजूच्या घरी रामू शेतातून परत आलेला असतो. मंजूने त्याच्यासाठी चहा बनवलेला असतो. दोघेही चारपाईवर बसून चहा पितात. रामू खूप थकलेला असतो, पण चेहऱ्यावर समाधान असते. अगं, आजची पेरणी नीट झाली. तुझ्याशिवाय कदाचित एवढ्या लवकर झाली नसती. ज्या प्रकारे तू प्रत्येक कामात मला मदत करतेस. अहो, तुम्ही तर फक्त माझी स्तुती करता. तुमची मदत करणे हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही माझ्यासाठी पती परमेश्वर आहात. तुम्ही नेहमी असेच आनंदी राहा. मला दुसरे काहीही नको. अशा प्रकारे मंजू आणि रामूकडे जास्त काही नसतानाही ते दोघे एकमेकात खूप आनंदी राहत होते. तर सरोज आणि तिचे कुटुंब नेहमीच तणावात जगत होते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सरोज नदी पार करून 2 गावे ओलांडत आपल्या आई वडिलांच्या घरी जमिनीबाबत बोलण्यासाठी येते. अगं सरोज, इतक्या सकाळी एकटीच? सगळं ठीक आहे ना मुली? जावाई बापूही नाहीत सोबत आणि बबलूही नाही. सगळं ठीक आहे ना मुली? हो आई, सगळं ठीक आहे. फक्त मन जरा भरून आलं होतं. कुठेच मन लागत नव्हतं, म्हणून तुमच्याशी बोलायला आले. तेवढ्यात सरोजचे वडील तिच्या जवळ येतात आणि म्हणतात, अगं मुली, खूप दिवसांनी आलीस, म्हणून आज मला पूर्ण दिवस तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. सरोज बसते. काही वेळ शांतता असते. तिघांमध्ये एक न बोललेली भावना हवेत तरंगत असते. पण सरोज जास्त वेळ थांबत नाही आणि थेट विषयाला हात घालते. पिताजी, मला माहिती आहे की तुम्ही दोघं माझ्यावर खूप प्रेम करता. तुम्ही आमच्यासाठी नेहमीच केलं आहे, दिलं आहे, सांभाळलं आहे. पण एक गोष्ट आहे जी आता मी तुमच्यापासून लपवू शकत नाही. माझी परिस्थिती आता सांभाळण्यासारखी राहिलेली नाही. शामू, तुम्हालाही माहिती आहे, कुठल्याच कामाचा नाही. घरातल्या एक कामालाही हात लावायला तयार नसतो. वरून राग, टोमणे आणि कायम मला कमी लेखणं. सुमती आणि हरनाम एकमेकांकडे पाहतात. वातावरणात गडद शांतता पसरते. सरोज पुढे म्हणते, बबलूच्या शिक्षणाचा खर्च, घरचं राशन, भाजीपाला, दूध सगळं माझ्याच डोक्यावर आहे. शेतही मीच पाहते. बाहेरचं काम सुद्धा कधी कधी मलाच करावं लागतं. कधी कधी वाटतं, हेच का आयुष्य? फक्त सहन करायचं, झेलायचं आणि ओढायचं. सरोजच्या तोंडून हे सगळं ऐकून हरनाम आणि सुमतीला तिची खूप कीव वाटते. मुली, आम्हाला माहिती आहे तू दुःखी आहेस, पण आता तू काय करायचं ठरवत आहेस? मोकळेपणाने बोल
आम्ही तुझेच आहोत. काही मदत हवी असेल तर आम्हाला सांग. पिताजी, मला वाटतं आता जमीन जायदादची चर्चा करायला हवी. मला तुमच्याकडील थोडी जमीन मिळावी असं वाटतं. उरलेलं जे काही राहील त्यात तुम्ही दोघं राहा, म्हणजे मला थोडं तरी नीट जगता येईल, आयुष्यात थोडी स्थिरता येईल. मुली, हे तर आम्ही आधीच ठरवलं आहे, पण जे काही वाटायचं आहे ते दोन्ही बहिणींमध्ये समान वाटणार. मंजू ही आमची मुलगीच आहे, जशी तू आहेस. पण आई, मंजू आणि माझ्या परिस्थितीत खूप फरक आहे. मंजूकडे सगळं आहे. रामू तिच्यासोबत, तो मेहनती प्रामाणिक आहे. त्याच्याकडे स्वतःची जमीन आहे. दोघं मिळून चांगलं आयुष्य जगत आहेत. त्यांच्या घरात शांतता आहे, समज आहे, समाधान आहे. आणि माझ्या वाट्याला मात्र फक्त संघर्षच आला आहे. मुली, गरज आणि हक्क या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मंजू सुखी आहे, ते तिचं नशीब, पण त्यामुळे तिचा हक्क कमी होत नाही. तुझी अवस्था पाहून जर आम्ही सगळी जमीन तुलाच दिली तर मंजूचं काय? तीही आमची मुलगी आहे आणि तिने कधीच जमिनीबद्दल तक्रार केली नाही. शिवाय तुझ्या नवऱ्याकडेही थोडी जमीन आहेच. तेच तर, त्याच्याकडे सगळं आहे म्हणून ती काही मागत नाही. पण मी मागितलं तर मला स्वार्थी समजलं जाईल. सरोजचं बोलणं ऐकून सुमतीचे डोळे पाणावतात. तिला मुलीचं दुःख कळतं, पण तिच्या बोलण्यातील सूर तिचे मन दुखावतात. सरोज, तुझं दुःख मला दिसतं. मी तुझ्यावर कमी प्रेम करत नाही, पण प्रेम म्हणजे एका मुलीला सगळं देणं आणि दुसरीच्या गप्प राहण्याला शिक्षा देणं नाही. मंजू काही बोलत नाही, पण तीही आमची लाडकी मुलगी आहे. तिला आमच्याच हातून फसवणं आम्हाला शक्य नाही. ठीक आहे आई. पिताजी, तुम्ही तुमचं म्हणणं सांगितलं. मी फक्त माझी बाजू मांडायला आले होते. पुढे जे काही होईल ते मी मंजूशी बोलून घेईन. कदाचित तिला स्वतःला गरज नसेल आणि तिला वाटलं की माझ्या परिस्थितीत तिच्या जमिनीने सुधारणा होऊ शकते, तर कदाचित ती तिच्या वाट्यातून मला काही देईल. मी आजच तिच्याकडे जाऊन बोलते. हे बोलून सरोज आई वडिलांचा निरोप घेऊन निघून जाते. पण सरोजचं बोलणं आणि तिची मनस्थिती पाहून हरनाम आणि सुमतीला खूप वाईट वाटतं. अगं, आपली सरोज खूप बदलली आहे. दुःख आणि कष्टांनी तिची विचारसरणीच बदलून टाकली आहे. ती लालची सुद्धा झाली आहे. काय झालंय तिला कळत नाही. मला हा बदल अजिबात आवडत नाही. ती आपली लाडकी मुलगी होती. दोन्ही बहिणींमध्ये किती प्रेम होतं, पण आज ती स्वतःच्या बहिणीचा हक्क हिरावून घ्यायचा विचार करत आहे. मला काहीच समजत नाही. दुपारी सरोज आपल्या नवऱ्यासोबत शामूसह मंजूच्या घरी जमिनीबद्दल बोलायला निघते. काही वेळाने दोघं मंजूच्या घरी पोहोचतात. रामूही तिथेच असतो. तो शेतातून दुपारचं जेवण करायला आलेला असतो. दीदी, भाऊजी, तुम्ही अचानक काही झालं आहे का? या ना, आत या. आपण आत बसून बोलूया. सगळे घरात बसतात. सरोज थेट आईबाबांच्या जमिनीच्या विषयावर येते. मंजू, मला आईबाबांच्या जमिनीबद्दल बोलायचं आहे आणि म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत. तुला आमची मदत करावी लागेल. कशी मदत दीदी? मला काहीच कळत नाही. आणि आईबाबांच्या मालमत्तेबद्दल आपण का बोलायचं? आपली तर लग्न झाली आहेत ना. देणं घेणं आहे मंजू. आपल्याशिवाय त्यांना दुसरं कुणी नाही. त्यामुळे त्यांची सगळी मालमत्ता आपल्यालाच मिळणार आहे. हा त्यांचाच निर्णय आहे. पण त्यांच्या निष्पक्ष निर्णयात एक अडचण आहे. ते दोघी बहिणींमध्ये मालमत्ता समान वाटू इच्छितात, पण मला तिची जास्त गरज आहे. पण का दीदी? त्यात आता आपला काय हक्क आहे? त्यांनी आपल्याला वाढवलं, लग्न लावून दिलं. आता अजून काही देण्याची काय गरज आहे? आणि दीदी, तुम्हालाच का मालमत्ता हवी आहे? तुम्ही तर आमच्यापेक्षा चांगलं आयुष्य जगत आहात. अगं, हे सगळं आईबाबांची इच्छा आहे. ते आता मालमत्ता काय करणार म्हणून ते आपल्याला द्यायचं ठरवत आहेत. आणि आमच्यावर थोडं कर्ज आहे. पैशांची खूप गरज आहे.
त्यांची तब्येतही नीट राहत नाही. बबलू मोठा होत आहे. त्याच्या भविष्याचाही विचार करावा लागेल. सतत कर्जात राहून आम्ही कसं जगायचं? म्हणून तूच आमची मदत कर. ठीक आहे दीदी, मी सगळं समजते, पण तुम्हाला नेमकं काय हवं आहे? अगं, आई बाबा मालमत्ता समान वाटू इच्छितात, पण माझी परिस्थिती पाहूनही ते मला जास्त द्यायला तयार नाहीत. म्हणून तूच त्यांना सांग, तुझ्या वाट्यातली थोडी जमीन मला दे. हो मंजू, आमच्यावर उपकार कर. आम्ही मजबूर आहोत, नाहीतर कधीच तुझ्या हक्काची मागणी केली नसती. किमान बबलूसाठी तरी आमची मदत कर. अहो भाऊजी, असं भावनिक होऊ नका. मी तुमची मदत करेन, आई बाबांशीही बोलेन. तुम्ही निश्चिंत राहा. धन्यवाद मंजू, धन्यवाद रामूजी. मग उद्या सकाळी सगळे आई बाबांकडे जाऊया. मंजू आणि रामूचं बोलणं ऐकून सरोज आणि शामूच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. खोट्या भावनांनी मंजू रामूला गुंतवून थोड्याच वेळात ते दोघं निघून जातात. अहो, मी माझ्या वाट्यातली जमीन दीदीला देण्याचा विचार करत आहे. तुम्हाला काही हरकत आहे का? अगं, मला काय हरकत असेल? मला तुमच्या आई वडिलांच्या मालमत्तेत रस नाही. मी साधा शेतकरी आहे. जे काही करायचं आहे ते मी स्वतःच्या मेहनतीवर करेन. मला जास्त संपत्तीची गरज नाही. माझ्याकडे जे आहे ते पुरेसे आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी हरनाम आणि सुमतीचं घर अंगणात 4 पायी टाकलेली आहे. समोर दोन्ही मुली आणि त्यांचे नवरे बसलेले आहेत. आज तर घरात रौनकच आली आहे. किती दिवसांनी सगळे एकत्र बसलो आहोत. आम्हाला माहिती आहे तुम्ही जमिनीच्या विषयासाठी आलात, तरीही तुम्हा सगळ्यांना एकत्र पाहून मन भरून आलं. सरोज थेट जमिनीचा विषय काढते. पिताजी, आई, काल जी गोष्ट मी बोलले होते त्याबद्दल मंजूशी चर्चा झाली आहे. ती तिच्या वाट्यातली जमीनही मला द्यायला तयार आहे. हरनाम आणि सुमती चकित होतात. मंजू, हे खरं आहे का मुली? हो पिताजी, दीदीची परिस्थिती तुम्ही पाहताच. माझ्या वाट्याने तिचं आयुष्य थोडं सुधारू शकत असेल तर मला काही हरकत नाही. मुली, तू खूप मोठ्या मनाची आहेस, पण हे सोपं नाही. तुझा वाटा तुझा आहे. तू का सोडते आहेस? आई बाबा, आम्ही मेहनत करून कमावू शकतो, पण दीदीची परिस्थिती सध्या चांगली नाही. त्यामुळे तिला याची जास्त गरज आहे. बरं हो, मला आधीच वाटत होतं असंच काहीतरी होणार. ठीक आहे, पण एक अट आहे. घराची जमीन जिथे आपण राहतो ती मंजूला देऊ. बाकी शेत जमिनीत मंजूचा वाटाही सरोजला देऊ आणि आम्ही दोघं आलटून पालटून दोन्ही मुलींकडे राहू. हे ऐकून सरोज आणि शामू गडबडतात. पिताजी, हे कसं शक्य आहे? तुम्ही आमच्याकडे राहाल तर खर्च कसा निभावणार? आणि घराची जमीन मंजूला का? अहो जावाई बापू, तुम्ही मंजूचा वाटा घेत आहात, मग घरही घ्यायचं का? वातावरण ताणले जाते. सुविधा जमिनीत नसते, नियतीत असते. तुम्ही दोघी आमच्या मुली आहात, पण समाज काय बोलेल याचाही विचार करावा लागतो. सरोज गप्प बसते. तिला हवं ते मिळालेलं असतं. मी माझा जमिनीचा वाटा दीदीला दिला, पण घर आणि घराची जमीन आई बाबांच्याच नावावर राहील. ते आमच्याकडे राहतील. अगं मुलींनो, ठीक आहे, सध्या आम्ही इथेच राहू. हे बोलून हरनाम आत जातो आणि थोड्याच वेळात सगळे कागदपत्रे सरोजच्या हातात देतो. तर मित्रांनो, हा होता पहिला भाग. दुसरा भाग लवकरच अपलोड केला जाईल. तो भाग पाहण्यासाठी लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.